चला तर मंडळी, रोज जे आहे ना एकसारखी मेथीची भाजी खाऊन तुम्ही कंटाळा असाल, जसं की मुगाची डाळ, हिरवी मिरची, तर आज की नाही ढाबा टाईप जे आहे ना मी मेथीची भाजी तर करणार आहे. जी भाजी की नाही बिलकुलही कडू होणार नाही. तर चला, इथं जे आहे ना मी सगळं साहित्य तुम्हाला दाखवलं आहे. जसे की नाही तर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, कढीपीठ घेतलं आहे आणि थोडासा तिळाचा कूट घेतला आहे. आणि इथं जे आहे ना तेल गरम झालं आहे, ह्याच्यामध्ये मी टाकली अद्रक लसूण. अद्रक लसूण चांगली लाल झाली ना की इथं मेथी जी आहे ना तेलामध्ये आधी भाजून घेणार आहे. कारण की नाही मेथीचा कडूपणा आहे ना असं भाजून घेतलं की नाही की कमी होते आणि भाजी बिलकुलही कडू लागत नाही. खायला पण एकदम छान आणि चविष्ट लागते. तर तेलामध्ये छान अशी परतून घेतली आहे तर मेथीची भाजी मी. आणि आता जे ना मेथीची भाजी काढून घेते, कारण आता जे ना आपल्याला भाजी फोडणी द्यायची आहे. आणि आधी जे ना सगळी तेलामध्ये परतून घेतली तर मेथीची भाजी आणि अद्रक लसूण. आणि इथं टाकलं मी तेल आणि थोडीशी टाकली त्याच्यामध्ये मोहरी, जसं की नाही तेजपत्ता, कांदा आणि लाल मिरची. हे जे ना सगळं तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि लाल कांदा झाला की पुन्हा मग आपल्याला जे ना कढीपीठ, शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं जे ना त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं कढीपीठ जे आहे ना आपल्या तेलामध्ये भाजून घ्यायचं, ज्याच्याने की आपल्या भाजीला असा खमंगपणा येईल. आणि कढीपीठ भाजलं नाही ना की भाजी बिलकुल चांगली लागत नाही आणि पांढरेपणा बी चांगला भाजीमध्ये वाढतं आहे. आणि चांगलं तेलामध्ये परतून घेतलं ना कढीपीठ की भाजीला खमंगपणा येते. तर चला, सगळं साहित्य मी तेलामध्ये छान असं भाजून घेतलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आपली मेथी, जे आपण फ्राय करून ठेवली ती तेलामध्ये ती मेथी टाकून दिली आहे. आणि जेवढं पाहिजे की नाही तेवढं स्वादानुसार मीठ आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं. आणि बारीक गॅसवर छान मेथीची भाजी जे पहिल्यांदा तर मी परतून घेणार आहे. आणि अजून ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं राहिलं तिथं टाकून घेते मी लाल तिखट. तर आपली ढाबा टाईप जे ना मेथीची भाजी अशी छानशी तयार झाली नवीन पद्धतीची. तर नक्की तुम्ही पण करून बघा की नाही, खूप छान लागते अशी भाजी. आणि वेगळी वेगळी भाजी खाण्यामध्ये खूप मजा वाटते. तर चला, अशा पद्धतीनं जे ना मी ढाबा टाईप मेथीची भाजी तयार करून घेतली आहे. आणि गरम भाकरीसोबत आणि भातासोबत एक नंबर लागते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये